वेलकम टू भेंडी कवार ब्लॉग्स. तर आता आम्ही चाललो आहे धोबी तलावला, कारण रात्रीचं जेवण आम्हीच बनवणार आहोत. तर त्यासाठी आता वाजले किती वाजले 5:15 झालेले आहेत. मम्मी 7:30पर्यंत येईल. त्याच्या आधी आम्हाला सगळं करावं लागेल. हां, आणि आम्ही पुडिंग बनवणार आहे आणि काय पनीर घोटाळा बनवणार आहे. सो थोडासा पनीर आहे घरी, अजून आणू. पप्पांनी अजून काय पैसे सेंड केले नाही आहेत. आपल्यालाच घ्यायचे वाटतं पैसे. ठीक आहे, आम्हीच घेऊन लेट्स गो. मी रेनकोट घेऊन आली माझ्यासाठी, तरी चालली मी वरती रेनकोट घ्यायला. आम्ही खाली उतरलोय आणि चिव म्हणत होती की आपण छत्री घेऊ घेऊ पण आम्ही छत्री घेतली नाही. म्हटलं काय पाऊस वगैरे येणार नाही. आणि लगेच बिल्डिंगच्या खाली आल्या आल्या ए मम्मी चिव चलतेस काय घरी? चलते घरी? चलते? चल चल पण 1 2 3 आई शपथ. अगं चल, अरे इकडे ये ना. आणि आम्ही दोघांनी पण केस धुतलेत. आता आम्ही घरी आलो आणि आम्हाला रिअलाईज झालं की आम्ही दाराला फक्त कडी लावली आहे, कुलूप लावलंच नव्हतं. आणि ॲज युजल मी केस धुतले आणि ते परत भिजलेत. खूप जोराचा पाऊस आला. मला एवढे एक्सपेक्टेशन्स नव्हते. चिव जायचं आहे. हां तेच म्हटलं, थांबूया थोडा वेळ. असं करून आपलं पुडिंग रात्रीच्या 12 वाजता खायला भेटणार आहे, कारण 5 तास ते ठेवायचं असतं फ्रीजमध्ये. भांडी आवरायची राहिली आहे. भिजत भिजत जाऊया. हाच भिजत भिजत जाऊया. मला माझा रेनकोट सापडत नाही आहे. स्टार्ट झालं. लेट्स गो. नंतर मी एडिट करेल, डोंट वरी. चला, तर आता आपण पहिले बनवणार आहोत पुडिंग. सो लेट्स गो. त्यासाठी दूध गरम करावं लागेल. दूध आणि आपल्याला बघावं लागेल कसं बनवतात. आणि त्याच्यासाठी चिवचा टॅब आहे. टॅब पाहिजे. टॅब नाही, अजिबात नाही. फक्त टॅबच पाहिजे. मी केस धुतले आहेत, सो थोडा माझा हेअरस्टाईल वगैरे इग्नोर करावी. आणि हा व्हिडिओ आय गेस फक्त 1 मिनिटाचा असतो. स्नॅपचॅटवरती रेकॉर्ड करतोय. चिव बघ तिथे, बघ लाईन जाते पुढे, है ना. म्हणजे परत परत आपल्याला स्टार्ट करावं लागेल. चॉकलेट कुठे गेलं? अरे होतंय, थांब. पूर्ण 2-3 मिनिटाचंच आहे. परत स्टार्ट करायला लागणार आहे. करू अगं फक्त तू यार. सर सांगायचं आम्ही काय काय आणलंय. मी कोको पावडर आणली आहे, कॉर्नफ्लॉवर आणलाय, आणि पनीर घोटाळ्यासाठी थोडंसं पनीर आणलंय, चीज आणलंय. बाकी सगळं घरी आहे. सो ते पुढे बघूया आपण कसं कसं बनवू. सो आता दूध गरम झालंय. मी सगळंच दूध गरम केलंय, कारण ते मला झंझटमारी नको होती की दूध फुटलं आणि काय झालं, थंड आणि गरम मिक्स करून काय होईल अँड ऑल. मम्मी मारेल लागेल. त्यामुळे सगळंच दूध गरम करून घेतलंय. आणि आता आपण मिक्स करूया दूध, कॉर्नफ्लॉवर आणि कोको पावडर. माझा कॅमेरामॅन माझं भांडी घासतोय. तोपर्यंत आपण दूध ओतून घेऊया. आता मी मोठं काढलो कापलं. तेच ते. आता घ्या ऐका माझा 1 चम्मच, 2 चम्मच, म्हणजे आपण जास्त लोक तर अजून एक वाटी घ्यायला पाहिजे. 3 चम्मच अजून एक घेऊ. तसं पण आपण ऑन टाइम घेणारच होत ना तिकडे. त्याच्यामध्ये पण ऍड करू. आणि कॉर्नफ्लॉवर आपल्याला खूप टाकावं लागणार, कारण आपण खूप चालू. चालेल. अरे ब्लम्स बनले आशू. त्याचं अजून जरा
आता आपलं बनवून आपण टाकणार कॉर्नफ्लॉवर. हे का नाही पडते? ओ सॉरी सॉरी काही त्याच्यामध्ये पॅकेट आहे. मला म्हणतात पेनड्राईव्ह पण. ओके दिस इज गुड. पॅकेजिंग आवडली मला. पण जास्त अरे चुप जास्त पतलं आहे रे. कसं पडू दे तिथे धर नको. लागू नको मला. दाखव दे. ओके किती टाकायचं सांग? तुला कोको पावडर किती टाकलीस? किती चमच? एवढं नसतं. ओके तेवढे चमच दिस इज गुड. ठीक आहे बस. बस नाही तर माझं वजन टाकूया. डोंट वरी. आणि बाबा आपला फ्लफी नाही आई आपला फर्स्ट एक्सपेरिमेंट आहे बाळा. आणि ना काय गडबड झाली ना तर प्रॉब्लेम होईल माझ्या बाळा. तरी तर बोलते 2 वाटी दूध 2 हे थोडंसं जास्त घ्यायचं होतं आणि कॉर्न पावडर 1 वाटी घ्यायला पाहिजे होती. ओके 1 वाटी. सो गाईज बंद कर. नंबरची गरमी होऊन राहिली इकडे. चला जाऊ दे. आता आपण जे दूध गरम केलंय त्याच्यामध्ये साखर टाकणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये हे ऍड करणार आहोत आणि त्याला कंटिन्युअसली स्टर करायला लागणार आहे. चूप ते राहू दे. मला मोठा चम्मच दे तिकडून. यू आर टू गुड चू. यू नो दॅट शी इज टू गुड मॅन. यू बाबा मीठ घेतलं. मी मीठ घेतलं. आय थॉट दॅट इज ए चू हे टाकूया काय पावडर ही वाली है ना. हे टाकणं बरं पडेल. टेक वन सपून सपून ओके. सो आपण साखर आणि दूध तव्यावरती ठेवलंय. जस्ट स्लो फ्लेम वरती ठेवलंय आणि आता हे प्युरे इथे त्याच्यामध्ये ऍड करायचंय सो दॅट की जोपर्यंत ते एकदम असं त्याचा काय बोलतात त्याला असं थोडं गाढा नाही होत तोपर्यंत ते करायचंय. मला सिरियसली वर्ष सुचत नाही त्याच्यासाठी. बघू फर्स्ट टाइम आहे करूया. काय करतात ते ह्याच्यामध्ये? चुकीचं काय चुकीचं? इसमें पानी भी डालना है क्या गाइस? पागल. ए चू बघ ना यार भारी झालंय. नाही अजून पाहिजे? चॉकलेट चॉकलेट पाहिजे अजून? हो. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. थांब जरा. तू एक काम कर हे असं ढवळत बस. मी अजून प्युरे बनवतो. लवकर बनव. आणि तू आमच्याकडून एक चुकी झाली आहे गाईज. ते जे चॉकलेट आणि कॉर्नफ्लॉवर होतं ते जरा कमी झालं. त्याच्यामध्येच टाकूया काय परत है ना. कशाला वेगळं कशाला हे करायचं. आंबा झाला पहिले ते एकामेकांसोबत मिक्स कर. असं काही नाही. म्हणून मी बोलली पण नाही असं ऐकायचं नाही. वा वापस भांडे डायला. एवढी हुशार आहे ना माझी दीदी. थँक्यू. कुकिंगच्या बाबतीत तर मी अजूनच हुशार आहे. ए आता व्यवस्थित झालं. आता अजून मी काय ऍड नाही करणार आहे. थोडस कोण एवढं भटकन पडलं ते कळालं नाही तुला. लंप्स झाले लंप्स झाले लंपस झाले लंपस झाले. माझी बहीण गाईज माझी बहीण किती काम करते. आम्ही एक हे केलंय म्हणजे डोकं लावलंय की आम्ही गाळून घेऊया ते लंप. जास्त फेकत बसण्यामध्ये काही नाही. गाईज झालंय आणि टेस्ट करून पण बघितलंय. कसं वाटतंय? भारी वाटतंय. ओके चला याला आपण ठेवूया. पण मला कळत नाही कसं ठेवायचं याला ग. एवढं गरम आहे ते. 5 तास तर नाही 5 तासाच्या वरती लागणार आहे याला. झाकून ठेवूया फक्त. सगळ्यांनाच आवडेल. आता आम्ही हे ठेवून देतो फ्रीज मध्ये आणि आम्ही आता भाजीची तयारी करतो. वाजले किती लेट्स सी किती वाजले. 7 वाजले तर तसाच मम्मी येणार आहे. आणि तुम्हाला दाखवते मी आम्ही हालत काय केली आहे ओट्याची. सो फर्स्ट ऑफ ऑल द गॅस अँड दिस आवरूया आधी मग करूया. हे थकली आहे पण तरी ठीक. हा बाहेर तिथे ठेव ना. फॅनच्या खाली ठेव ना बाहेर. आणि पप्पाला म्हणा हात नका लावू. पप्पा मध्ये मध्ये काय पण करतात. आणि स्पेशल गोष्ट अशी स्पेशल काय म्हणते मी अशी फालतू गोष्ट अशी आहे की आम्ही जे पण काम करतो किचन मध्ये भांडी एवढी पडतात की उद्या काकीला खूप हार्ड जाणार आहे भांडी घासायला. कोको पावडर आहे त्याचा वास नाही. ऑफसेट झाली आहे गाईज. ऑफसेट तर मग लॉस
धर्मतलाजी. मला गाणे लावायचे. चूचा टॅब. ये आधी चार्जिंग कमी आहे त्याची. 43%. आणि मला पाहिजे. Shut your mouth. हा दे दे चल. नाही 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 नाही. चिवर तुझ्याकडे स्पॉटीफाय आहे 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 रे. I have all you know. We have tab. सिम कार्ड. तिच्याकडे सगळे आहेत पण तिच्याकडे सिम कार्ड नाहीये म्हणून ती दुसऱ्यांकडे भीक मागते हॉटस्पॉट साठी. जीव माझे कान बंद झालेत. अरे ओके सो आपण काय काय इन्ग्रेडियंट घेणार आहोत. शिमला मिरची, टोमॅटोज, पनीर जे आधीपासून आमच्याकडे होतं ते, आणि चीज क्यूब्स आणि पनीर अजून आणलंय मी, सो ते पण यूज करूया. आणि आपल्याला कांदा हवा आहे. कांदा कांदा कुठे कांदा. ओके एक मोठा आणि एक छोटा कांदा घेऊया. टोमॅटो 2 टोमॅटो ओके आहेत आणि शिमला मिरची. करूया स्टार्ट. सो आधी मला ते सगळं कापायला लागेल. कांद्याचा जास्तच ते रुळत जात होता म्हणून मग मी त्याला पाण्यामध्ये ठेवलं आहे. आता बाकीचं सगळं हे करून घेत आहे. 1 मिनिट. अच्छा मला कॅमेरा हवा आहे. बारीक एकदम कांदा ठेवलाय आणि इथे टमाटर आणि हे शिमला मिरची कापून ठेवली आहे. आता पनीर किसून ठेवते सो दॅट फोडणी द्यायच्या टायमाला सगळं मन नाही झालं पाहिजे. मला हिंग वगैरे सगळं पाहिजे. घेऊया भाजी करायला घेऊया. भाजी करण्यासाठी आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे पातेलं. पातेलं पातेलं इन द शॉप म्हणजे भगुने नाही काय असतं ते. नाही तर नाही लय शहाणपणा करते. मला काय माहिती. मला झोप आली. मम्मी घाबरवते. मम्मीज बॅक गाईज. मम्मीज बॅक. आता मला लायटर नाही सापडत. ओके सो पहिले आपण तेल घेणार आहे. त्याला काय झालं याचं लाईट काय व्यवस्थित काम करत नाही. पहिले तेल तुम्ही बघू शकता तिचं भांड आणि ए यार पागल पाय घाली. बघा बघा किती. एक सेकंड. मी जरी असं छोटंसं भांड घेतलं असेल तरी हिला उचलायची गरज काय होती. दाखवायचंय मला तिचे भांडे. दाखवलंय मी आधीच व्हिडिओ मध्ये. तिथे एवढूशा टोपात मॅगी बनवलेली. गाईज स्वतः काय बनवत नाहीये. आता आळशीपणा किती केलं तुम्हीच बघितलंय. जाऊन बसली होती टीव्ही बघत होती. झोप आली असती तर झोपली असती ना कधीच पण नाही झोपली नाही. कारण मला रात्री झोपायचं तुझ्यासारखी नाही. मी लेट. मग इकडे येऊन हे करायचं ना. मदत करायची ना मला. हे सगळं मी केलं. तेच बोलते मी. मदत तर करायची नसते तुला. मी आता कशी आली. आता सगळं झाल्यावरती सगळी प्रिपरेशन करून झाल्यावरती आता मला फक्त जे कापलंय जे सगळं प्रिपरेशन केलं ते फक्त हे करायचं. नाही हे कर. मला काय दे तो मसाला असतो ना. मसाला नाही पावडर जिरा पावडर वगैरे ते सगळं दे. तिकडेच आहे होईल ना. कमी कमी झालं तरी डाळ आहे ना. मी डाळीला पण मी फोडणी दिली आहे. छान चीज आहे का. हे चीज आहे बनवा काहीतरी छान पद्धत खायला मिळणार आहे. आणि सगळ्यांना चपात्या कर ना मग कारण ते आता पॉसिबल होणार नाही. राहू दे अरे बाळा राहू दे. ही मुलगी डोक्यात नाही बोलत. कोणाची चुकी आहे. कोण बोललं तुझ्याशी. कोण बोललं हिच्याशी काही पण. किती मीठ बरोबर टाक जास्त हो खारट होणार आहे गाईस भाजी. हे पागो. आणि जर खारट नाही झाली ना गाईस तर ही भाजी तशी पण खाणारच नाही. माझ्यावर विश्वासच नाही कोणाला. पण नंतर चांगली झाल्यावरती चांगली झाल्यावरती सगळे बोलतात हो किती छान झाली. अरे आम्ही सांगितलंच नाही काय काय टाकलं. आधी जिरं टाकलेलं. जिरं तेल आणि कांदा थोडं ब्राउनिश होईपर्यंत त्याला थोडं स्टर करून घेतलंय. आणि टमाटा
कापलेले टमाटर, शिमला मिरची आणि साधी मिरची आणि आता मीठ टाकलंय आणि मग नंतर डिरेक्ट मसाले ऍड करूया. तर पाणी सुटलं याला मस्त. सही आहे. जिंजर गार्लिक पेस्ट पण टाकली पाहिजे. ओके, सो आता आपण एक चम्मच दे, चांगला वाटतं चम्मच. हां, घे चम्मच. आता आपण ऍड करतो एक पनीर मसाला आहे, तो मला बोलतो शाही पनीर. शाही पनीर. ओ येस येस, शाही पनीर मसाला थोडा जास्त ऍड करूया आपण, कारण घोटाळा जरा जास्तच होतोय. मला असं का वाटतंय जर हा पनीर घोटाळा नाही झाला तर माझा घोटाळा होणार आहे, एवढं नक्की. मसाला हवा असतो मला. नंतर मसाला नंतर आईला पहिले हे टाकायला पाहिजे होतं, पण ठीक आहे. मीठ टाकलंय मी, ते पहिलेच टाकायला हवं होतं. थोडंसं हळद आणि तिखट. हळद टाकली. तू एवढं काम करू शकतेस, जे मी उघडून ठेवलंय ना ते बंद कर. आणि तिखट पण टाकलंय. Guys, this is so matching with my top. Oh my gosh. Let's see. ओके, ते पण झालं. आता थोडा चाट मसाला टाकूया. आता थोडा चाट मसाला टाकता. कुठे गेला चमच बाई? कुठे गेला तुम्ही? इरिटेटिंग. Irritating. ग्लास पाणी लवकर. ऑइलला काय स्मेल येतोय गाईज. बरोबर नाही येते. नाक बंद केलं. आय जस्ट लव्ह दिस. आय जस्ट लव्ह दिस. एक अर्धाच ग्लास टाका. अर्धाच टाक. बस 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 बस. डॅम, दिस इज व्हॉट वी कॉल अ घोटाळा गाईज. खरंच खूप छान स्मेल आलाय. हा, पप्पांनी मला थोडं हिंग पण टाकायला सांगितलं. जास्त नाही टाकायचं. जास्त नाही टाकायचं. सो हे थोडं खूप झालंय, थोडं म्हणजे चांगलंच झालंय. नाईस. स्मेल पण छान येतोय भाई. स्मेल काय बोलू आता, लोकांना किंमत नाही माझी. चांगलं काहीतरी बनवायला जाते. थोडं आता आपण सगळं चीज ऍड करून टाकूया. अरे हो, कसुरी मेथी पण टाकायची. पडत नाही. एक सेकंड. शिजवा आहे. 2 ग्लास पाणी टाकलंय. 2 नाही, 1 टाका. हो टाकलं का? हो, हे बघ एवढं तरी आहे. एवढं घट्ट पाहिजे पाहिजे ना. काय बरोबर. काय नाही असं. अरे काय टाकणार होती. हा, कसुरी मेथी. मी टाकलं हो तिखट हो, टाकलं तिखट 2 चमच. जास्त झालं. मिरी जास्त मिरी जास्त. काढून मी खाल्ला नाही. अँड दॅट गोज कस्तुरी मेथी. स्टॉप केलेलं आहे ना? नाही अबे चालू आहे. हो, का कंटिन्यू सुरू ठेवलंय? कंटिन्यू नाही, खूप वेळ झाला. आता मी इथे आली तेव्हा मी स्टार्ट केलं. सगळं रेकॉर्ड झालं. हा, म्हणूनच मी विचार करते गरमी का होते म्हणून. कसुरी मेथी. चला, भूक लागलेली आहे. अर्धी चपाती आहे आणि काय पाव आहेत. घोटाळ्यासोबत पाव खाऊ शकते का मी? हो, म्हणजे घोटाळ्यासोबत पाव खायचा असतो. मग पाव खायचे का? है ना? ए मग पाव घे ना, खरंच घे. पाव आणि घोटाळा खाऊया, म्हणजे आम्ही पोळ्या करायचा पण टाइम वाचतो. तो असा आपला पनीर घोटाळा बनलेला आहे. टेस्टला आता मी टेस्ट करते आणि मग बघू. एक सेकंड. ऐक. डॅम, एकच नंबर. पण खूप तिखट झालंय. मम्मा तिखट खूप झालं. आता आम्ही जेवायला घेतलंय. राजे तुझे 2 पोळीचं तुझं आहे. माझं आहे का? हा, तुझं आहे. इकडे कसा झालाय सांग जरा खाऊ. मॉझरेला आहे का? हा, चीज चीज किसलंय रे बाबा. मसाला. ओके, चला तर आम्ही इथेच आपला व्लॉग एंड करतोय. गुड नाईट, बाय बाय.